नमस्कार सर्वांना, मी मेघा पाटील. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रक्षाबंधनच्या दिवशी भावाला ओवाळण्याची योग्य पद्धत शेअर करणार आहे. त्याचबरोबर जिथे महिला चूक करतात ते म्हणजे सुपारीने किंवा अंगठीने ओवाळताना किती वेळा क्लॉकवाईज आणि किती वेळा अँटी क्लॉकवाईज ओवाळायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बऱ्याच जणांना हेही माहिती नसतं की सुपारी किंवा अंगठीने ओवाळताना एक वेळा अँटी क्लॉकवाईजसुद्धा ओवाळायचं असतं, तर ते बरेच जण ओवाळत नाही. त्यामुळे ओवाळण्याची जी तुमची पद्धत आहे औक्षण करण्याची ती कुठंतरी चुकते. त्यामुळे औक्षण करताना त्या ताम्हण्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असाव्यात, कोणती वस्तू सुरुवातीला तर कोणती वस्तू नंतर, असं क्रमशः सगळ्या गोष्टी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात अगोदर औक्षणाला आपण जे ताट घेतो, बरेच जण काय करतात की ज्याच्यात आपण जेवण करतो, नाश्ता करतो ते स्टीलचं ताट घेतात आणि बरेच जण काय करतात की प्लॅस्टिकचा ट्रे घेतात. तर असं करू नका. जेव्हा आपण औक्षण करतोय तर अशा वेळेला तांब्याचं, चांदीचं किंवा पितळाचं तामण घेण्याचा प्रयत्न करा. आपण पूजेसाठी जे काही तामण घेतलेलं आहे तर ते स्वच्छ धुतलेलं पुसलेलं असावं. नाहीतर बऱ्याच वेळेला ज्या तांब्या पितळ्याच्या वस्तू आहेत त्याला खूप डाग पडलेले असतात, तर अशा वस्तूसुद्धा घ्यायच्या नाही आहेत. आपण औक्षण करतोय म्हणजे काय की ज्याचं आपण औक्षण करत आहोत त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी. त्या औक्षणाच्या ताटामध्ये जो दिवा असतो तर त्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे, त्या प्रकाशाप्रमाणे त्याचं पुढचं आयुष्य जे आहे, त्याचा भविष्यकाळ जो आहे तो उज्ज्वल असावा. यासाठी आपण औक्षण करण्यासाठी त्या ताटामध्ये वेगवेगळ्या वस्तू घेत आहोत. आणि जर ते ताटच डाग वगैरे लागलेलं असेल, त्या ताटामध्ये जर निगेटिव्हिटीची फिलिंग येत असेल तर मग औक्षण करण्याला काहीही अर्थ नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, जेव्हा आपण औक्षण करतोय तर ज्याचं आपण औक्षण करणार आहोत त्या व्यक्तीने सुद्धा आणि जी व्यक्ती औक्षण करणारी आहे त्या व्यक्तीने सुद्धा नवीन स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत. नाहीतर चला घरातली घरातच औक्षण करायचं आहे म्हणून जे रोजचेच कपडे आहेत तर त्याच्यावरच औक्षण करा, असं करू नका. हा प्रसन्नतेचा एक क्षण आहे. ज्याचं आपण औक्षण करतोय त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं चांगलं होण्यासाठी, सकारात्मक ऊर्जेने त्याच्या आयुष्याचा पुढचा भविष्यकाळ चांगला असावा यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोय. आणि जर ज्या विधी आपण करत आहोत त्या वातावरणामध्ये सकारात्मकता नसेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी करण्याला काहीही अर्थ नाही. त्याच्यामुळे भले तुम्ही जुने कपडे घाला पण ते स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले असले पाहिजे. थोडंसं का होईना तयार व्हायचं आहे आणि मग औक्षण करायचं आहे. औक्षण करताना भावाला बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. आसनावर भावाला बसवायचं आहे. आसनासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे. एक स्वास्तिक काढला तरीसुद्धा चालेल. त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे. तुमच्या भावाला खाली जमिनीवर बसता येत नसेल तर तुम्ही सोप्यावर किंवा खुर्चीवर बसताय तर त्या खुर्चीच्या किंवा सोप्याच्या समोर आपल्याला त्याच्या पायाच्या समोर रांगोळी काढायची आहे. भावाला आसनावर बसवल्यानंतर भावाच्या डोक्यावर टोपी घालायची आहे. तुमच्याकडे टोपी नसेल तर रुमाल वगैरे भावाच्या डोक्यावर ठेवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला भावाला ओवाळायचं आहे. जेव्हा आपण भावाचं औक्षण करतोय तर त्या वेळेला आपल्या देवघरातील जो दिवा असतो तो लावलेला असावा. नाहीतर देवघरामध्ये अंधार आणि तुम्ही घरात भावाला औक्षण करताय हे पूर्णपणे चुकीचं आहे. दिवसभरात तुम्ही कधीही औक्षण करणार असाल तर त्या वेळेला देवघरासमोर दिवा लावलेला असावा. आता आपण जेव्हा औक्षणाचं ताट करतो तर जे कोणतं ताट तुम्ही घेतलेलं असेल त्याच्यामध्ये कुंकू टाकायचं आहे. आता बरेच जण काय करतात की कुंकू पाण्यामध्ये भिजवून घेतात, पण आमच्याकडे तर कोरडंच कुंकू घेतात. तुमच्याकडे कुंकू ओलं करून घेत असतील तर तुम्ही ओलं कुंकू घेऊ शकता. कुंकू ओलं करताना त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकण्याचा प्रयत्न करा किंवा जे स्वच्छ पाणी आहे जे आपण देवपूजा करण्यासाठी भरून ठेवतो ते पाणी टाका. पण आपण जे पाणी पितो जसं की माठातलं किंवा हंड्यातलं पाणी त्या कुंकामध्ये टाकू नका. एकतर तुम्ही डायरेक्ट नळाचं पाणी टाका, पण आपण ज्यातलं पाणी पितो ते पाणी कुंकामध्ये टाकू नका. त्यानंतर थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. आजकाल बघा वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला रंगवलेल्या अक्षता बघायला मिळतील.
पण खऱ्या अर्थाने पूर्वीपासून हळदी कुंकवामध्ये ज्या रंगवलेल्या अक्षता असतात त्या शुभ कामामध्ये वापरल्या जातात. आता लग्न समारंभामध्ये आपण वेगवेगळ्या रंगामध्ये रंगवलेल्या अक्षता वापरतो, पण किमान औक्षण करताना तरी थोडंसं हळदी कुंकू एखाद्या वाटीमध्ये घ्या. ज्या अखंड अक्षता आहेत त्या त्याच्यामध्ये टाका आणि मिक्स करा. हळदी कुंकवाने रंगवलेल्या ज्या अक्षता आहेत त्या तुम्हाला तामणामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे. सुपारीला कीड लागलेली नसावी, अगदी चांगली टवटवीत सुपारी घ्यायची आहे. त्यानंतर एक सोन्याची अंगठी घ्यायची आहे. आता बऱ्याच जणांना मी असं बघितलेलं आहे की सोन्याचा दागिना म्हणून अगदी मंगळसूत्रसुद्धा त्या तामणामध्ये ठेवतात. तर असं नाही करायचं. भले तुमच्याकडे सोन्याची अंगठी नसेल, दुसरं काही असेल, कानातलं असेल, अगदी सोन्याचा एखादी तार असेल तर ते घ्या, पण मंगळसूत्र जे आहे ते त्या तामणामध्ये ओवाळण्यासाठी ठेवू नका, कारण त्याच्यामध्ये काळे मणीसुद्धा असतात. एखादा सोन्याचा मणी का असेना, पण सोन्याचा मणी किंवा जी काही सोन्याची अंगठी आहे ती आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर ओवाळून झाल्यावर भावाचं तोंड गोड करण्यासाठी साखर, पेढा किंवा काहीतरी गोड वस्तू तुम्हाला ठेवायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, एक निरंजन तुम्हाला या तामणामध्ये ठेवायचं आहे. या निरंजनामध्ये जे तेल तुम्ही देवाला दिवा लावण्यासाठी वापरतात तेच तेल घ्यायचं आहे. आणि 2 लांब वाती एकत्र जोडून घ्यायच्या आहे. एकत्र हातावर चोळून घ्यायच्या आहे. 2 वाती एकत्र करायच्या आणि त्या जोड वाती त्या निरंजनामध्ये ठेवायच्या. आणि त्याचबरोबर राखी बांधण्यासाठी जी कोणती राखी असेल ती ठेवायची आहे. या प्रकारे रक्षाबंधनानिमित्त भावाला ओवाळण्यासाठी जे आपण औक्षणाचं ताट तयार करणार आहोत त्यामध्ये या वस्तू ठेवायच्या आहे. कुंकू म्हणजे मांगल्याचं प्रतीक. सर्वात अगोदर भावाला कुंकू लावायचं आहे. दोनही भुवयांच्या मध्यभागून ते वरती जाईल अशा प्रकारे खालून वर कुंकू लावायचं आहे. त्यानंतर अक्षता घ्यायच्या आहे. थोड्याशा अक्षता घेऊन भावाच्या डोक्यावर ठेवायच्या आहे. त्यानंतर सुपारी आणि अंगठी घ्यायची आहे. सुपारी आणि अंगठी आपण आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे. समोर आपला भाऊ बसलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरून गोल, पूर्ण डोक्यावरून गोल नाही, चेहऱ्यावरून गोल म्हणजे क्लॉकवाईज एकदा ओवाळायचं आहे. त्यानंतर तामणाला स्पर्श करायचा आहे. त्या अंगठी आणि सुपारीने परत अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने ओवाळायचं आहे. परत एक वेळा तामणाला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर परत क्लॉकवाईज म्हणजे सरळ घडी जशी फिरते तसं ओवाळायचं आहे. त्यानंतर ती सुपारी आणि सोन्याची वस्तू त्या तामणामध्ये ठेवून द्यायची आहे. आणि सेम तुम्ही जर सुपारीने वेगळं आणि त्या सोन्याच्या वस्तूने वेगळं ओवाळणार असाल तर तेव्हासुद्धा याचप्रमाणे ओवाळायचं आहे. पहिल्या वेळेस ओवाळताना क्लॉकवाईज, सेकंड टाईम अँटी क्लॉकवाईज अँड थर्ड टाईम परत क्लॉकवाईज आणि तिन्ही वेळेला तामणाला त्या सुपारीचा किंवा अंगठीचा स्पर्श करायचा आहे. आणि त्यानंतर भावाला राखी बांधून आपल्याला शेवटी ओवाळायचं आहे. आपल्याला भावाला 5 वेळा ओवाळायचं आहे. भावाच्या चेहऱ्यावर जो आपण दिवा घेतलेला आहे त्याचा प्रकाश पडेल असं थोडंसं दुरून 5 वेळा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. या ओवाळणीच्या ताटामध्ये यापैकी कोणतीही एक वस्तू कमी असता नये. या सगळ्या वस्तू तामणामध्ये असायलाच पाहिजे, कारण त्या तामणामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूचं एक महत्त्व आहे. जसं की कुंकू मांगल्याचं प्रतीक आहे. सुपारी म्हणजे आपल्या भावाला सुपारीसारखं टणक उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं. सोन्याचा दागिना म्हणजे सोन्यासारखं चकाकदार तुझं पुढील आयुष्य, तुझा भविष्यकाळ असावा. सोन्यासारखं निष्कलंक तुझं संपूर्ण आयुष्य असावं. आणि त्यानंतर अक्षता म्हणजे अक्षता या सौभाग्याचं प्रतीक आहे की तुझं आयुष्य हे सौभाग्याने चांगल्या गोष्टींनी भरलेलं असावं. आणि दिवा म्हणजे की या दिव्याची जी ज्योत असते त्या तेजाप्रमाणे तेजस्वी तू आयुष्यामध्ये एवढी प्रगती करावी की या तेजासमान तुझं नाव लौकिक व्हावं. त्याचा अर्थ असा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी भावाला ओवाळण्यासाठी तामणामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. या प्रकारे आपल्या भावाला रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला ओवाळायचं आहे. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार.